हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर भाज्या आणल्या होत्या, भरपूर भाज्या आणल्या होत्या आणि त्या आता साफ करून ठेवल्या आहे. तर जसं हे फ्लावरचे तुकडे करून मी डब्यामध्ये ठेवून देणार आहे आणि त्याच्यानंतर हे मिरच्याचे देठ काढून ठेवले आहेत. तर असे मिरच्याचे देठ काढून ठेवले ना तर फ्रीजमध्ये छान राहतात, मिरच्या भरपूर दिवस टिकतात. तर इथे मेथीची भाजी साफ करून ठेवली. तर बघू आता डब्याला मी करेल ही मेथीची भाजी, त्यामुळे पिशवीतच ठेवली. आणि गवारीची भाजीसुद्धा मी साफ करून ठेवल्या. तर जशा अशा भाज्या ज्या ज्या असतात ना आपण निवडून ठेवल्या ना तर चांगल्या राहतात. तर असं आता फ्रीजमध्ये सगळं ठेवून देते. आणि आता अक्षय तृतीया आहे, तर देवारा सगळा मला डीप क्लिनिंग करायची होती. त्याच्यासाठी मी आज देव्हाऱ्यातलं सगळं काही ड्रॉवर आणि जे कपाट असतं ना माझे छोटे छोटे, ते देवाचे सामान मी वगैरे सगळं ठेवत असते, ते सगळं साफ करणार आहे. तर सगळं काढलं मी. तर हे छोटे 2 ड्रॉवर आहेत देव्हाऱ्याच्या खाली. तर ह्या ड्रॉवरमध्ये हनुमान चालीसा, पुन्हा ते शनिवारचे एक पुस्तक वाचतात, ते शनिदेवाचं ते आणि हे सगळं भरपूर अशी पुस्तकं ठेवली होती. तर आता हरतालिकेचं पुस्तक वगैरे असे थोडेफार त्या ड्रॉवरमध्ये पुस्तकं होती. तर तसं तर मी मार्गशीर्षचे, वैभवलक्ष्मीचे, महालक्ष्मीचे जे गुरुवारचे आपले पुस्तकं असतात, ते सगळे पुस्तकं मी एका बॉक्समध्ये ठेवते. पण आता घेतलं ना मी पटकन असं ठेवून देते आणि मग त्या ड्रॉवरमध्ये तसंच राहून जातं. तर आता मी म्हटलं चला आता हे पुस्तकं वगैरे सगळं काढून एका बॉक्समध्ये, जसं मी एक सगळ्या देवांची पुस्तकं असतात ना तर एका बॉक्समध्येच ठेवले आहे आणि अजून काय पुस्तकं भेटतील तर त्याच्यामध्ये ठेवून देणार आहे. त्यामुळे सगळं काही हळदी कुंकू वगैरे काय पडलं आहे ते सगळं पुसून घेते, त्याच्यात काय काय येते सामान बघते. तर मी असे वेगवेगळे ड्रॉवर केलेले आहेत. हळदी कुंकूचे बॉटल आहे, ते सगळं काही मी हळदी कुंकू भरून ठेवणार आहे. जे काही वेगवेगळं सामान एक वेगवेगळ्या बॉक्समध्ये आहे ना तर ते सगळं काही व्यवस्थित आज मी ठेवणार आहे. आणि त्याचबरोबर आज अक्षय तृतीया आहे, तर मला देवपूजासुद्धा करायची आहे. तर आता देवपूजा करणार आहे. तर अक्षय तृतीयाचा हा कालचा व्हिडिओ आहे, तो मी आज शेअर करत आहे. तर अक्षय तृतीया हा दिवस हिंदू धर्मातील सर्वात शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो. या वर्षातील 3.5 मुहूर्तापैकी हा एक आहे. त्या दिवशी कोणत्याही शुभ मुहूर्ताची वाट न शुभ कार्य केले जाते. तर त्या दिवशी काही वस्तू खरेदी करणे किंवा सोने, नवीन वस्तू आणि गाडी, घर, दागिने, कोणतीही वस्तू खरेदी करणे म्हणजेच भरभराटीचे मानले जाते. तर एका ड्रॉवरमध्ये सगळे मी हे देवाचे कपडे आहेत ते मी एकाच ड्रॉवरमध्ये ठेवत असते. म्हणजे मला सगळं भेटते, म्हणजे जेव्हा आपल्याला पाहिजे असेल ना तर ते भेटून जातं. आणि इकडे तिकडे देवाच्या वस्तू मला ठेवणं योग्य वाटत नाही. हे छोटे छोटे ड्रॉवर आहे, ते 2 ड्रॉवर असे मी देवाचे सामान ठेवण्यासाठी केलेलं आहे. तर गोमूत्र म्हणा, देवाचे कपडे म्हणा किंवा कापूर वगैरे, हळदी कुंकवाचे डब्बे, हे सगळं एका ड्रॉवरमध्ये मी ठेवत असते. तर असं मी सगळं ड्रॉवर साफ करून घेते. तर म्हटलं चला अक्षय तृतीया आहे तर साफसफाई ही नक्कीच करा तुम्ही घरामध्ये, स्वच्छता ही जरुरीचीच असते. तर आज हे जो आखिती म्हणतात आणि अक्षय तृतीयाच त्याला शब्द आहे, तो अक्षय तृतीया हे सुद्धा म्हटले जाते. तर देवी लक्ष्मी आणि विष्णू यांची पूजा केल्याने आपल्याला सुख समृद्धी मिळत असते. देवपूजा ही करायलाच पाहिजे त्या दिवशी आणि छान देवपूजा करायची आहे. तर अक्षय या शब्दांचा अर्थ कधीही न कमी होणारा असा होतो. तर त्या दिवशी असे मानले जाते की सुरू होणारा कोणताही नवीन उपक्रम सौभाग्य आणि समृद्धी देणारे असते. त्यामुळे सगळं काही चांगल्या कामाची सुरुवात आणि त्या दिवशी केली जाते. ह्या दिवशी पितरांची पूजा केली जाते, गोरगरिबांना अन्नदान केले जाते. तर हे सगळ्या गोष्टी, दान धर्म ह्याला खूप महत्त्व आहे. तर आता सगळं काही ड्रॉवर वगैरे आणि देवाचे कपडे मी व्यवस्थित ठेवून दिले आहे. देवाचं सगळं सामान एकाच जागी मी ठेवत असते, ते सगळं व्यवस्थित ठेवलं आहे. आणि आता देवपूजा करायची आहे, त्याच्यामुळे सगळा देव्हारा मी डीप क्लिनिंग केला.
तर आता पाण्याने भरलेला मी तांब्या घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून त्याच्यावर नारळ आपला ठेवलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आता मी ताटात प्लेट, सगळे देवपूजा करताना मी देव स्वच्छ धुवून घेतलेस. आणि त्याच्यानंतर प्लेटमध्ये तांदूळ घेतलेला आहे, एकामध्ये कासव ठेवते, एकामध्ये अन्नपूर्णा देवी माता ठेवते आणि दुसऱ्या प्लेटमध्ये आहे ते मी श्रीयंत्र ठेवत असते. तर ह्या दिवशी मानले जाते की अन्नपूर्णा देवी आपली प्रकट झाली होती. त्याच्यामुळे अन्नपूर्णा देवी मातेची पूजा करणं हे जरुरीचं आहे. श्रीयंत्र आणि कवड्या आणि दक्षिणवर्ती शंख आहे त्यांची पूजा केली जाते. तर ह्या सगळ्यांची व्यवस्थित छान पूजा केल्याने आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी लागते आणि घरामध्ये भरभराट येते. त्याच्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या आई आणि लक्ष्मी माता, विष्णू देवता यांची पूजा नक्की करा. तर खरंच घरामध्ये खूप खूप भरभराट होईल. तर अक्षय तृतीयाला आमरस केला जातो आणि आंबा हा नैवेद्याला ठेवला जातो. म्हणजे आंबा हे प्रामुख्याने खूप महत्त्व आहे त्यांना. आणि त्याच्यामुळे मी आता छान देवपूजा तर झाली आहे, तर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणार आहे. तर ह्या दिवशी पूजा, पाठ, नामस्मरण आणि पठण केल्याने खूप चांगले होते. थोडंसं निवेदाला तर मी डाळ घातली आहे. पोळ्यासाठी ही डाळ शिजायला घातली आहे आणि आमटीसाठी आणि लसूण आणि कढीपत्ता हे मी फोडणीला देणार आहे. हे फक्त सुकं खोबरं, लसूण, जिरं, कोथिंबीर हेच वाटायचं आणि सुक्कं वाटायचं. इथे चण्याची डाळ, मुगाची डाळ याची भजी करणार आहे, तर मी भिजत घातले. हिरवी मिरची, लसूण आणि थोडासा आल्याचा तुकडा. तर आज पोळ्या करणार आहे. सर्व जेवण मी फटाफट करून घेतलेलं आहे. आणि परत इथे मी नैवेद्यासाठी पुरणपोळी केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि इथे चण्याची डाळ, मुगाची डाळची भजी केलेली आहे. तर भात आहे, भात मी निवेद्यासाठी काढलेला आहे थोडा. आणि इथे पापड, कुरवड्या तळलेल्या आहेत. तर पिशवीत बांधून ठेवल्यामुळे ना कडक राहतात, नाही तर बाहेर राहिलं ना तर ते नरम होतात. त्याच्यामुळे मी पिशवीत बांधून ठेवले. आणि एक सडे आमटी केलेली आहे. अक्षय तृतीया आहे तर आमरस तर झालंच पाहिजे. तर छान असा आमरस केलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आमरस आणि पोळी, भजी, पापड, आमटी असं मी छान नैवेद्यासाठी ताट तयार केलेलं आहे. आणि आता मी देवाला नैवेद्य दाखवते. देवपूजा छान झाली. देवाला नैवेद्य गोड असा दाखवला आणि तुळशीजवळ एक दिवा लावला. तर ह्या सर्व गोष्टी केल्यामुळे आपलं घर आणि मन प्रसन्न राहतं. दही लावताय ना? दही लावायची प्रोसेस बघा. आता आमचे आर्याचे पप्पा दही लावतात. ते दूध तापायला ठेवले इथे. जरासुद्धा पाणी नाही टाकलं ना हो? जरासुद्धा पाणी नाही टाकायचं, असं दूध तापवायचं. आणि इथे हे बघा आमच्याकडे छोटंसं मटक्याचं भांडं आहे मातीचं, तर त्याच्यात दही लावणार आहे आम्ही आणि त्यातच दही लावतो. तर आता हे दही लावून घेतले ना हो सगळीकडं. हां, थोडं दही असं सगळीकडे लावून घेतलं. टाकणार. थंड झाल्यानंतर तापून थंड करायचं आणि नंतर हलवायचं आणि शांत ठिकाणी ठेवायचं. हां, दुसऱ्या दिवशी तयार होतं ना. हे बघा छान आहे. ठेव हे असंच ठेवून देतो. दही लावलेलं आहे. दूध तापलं तर तापल्यावर थंड होईल आणि थंड झाल्यावर मग त्याची प्रोसेस आहे ती मी नंतर दाखवते. दूध थंड झाल्यावर मग मी ते दही लावलेल्या माठामध्ये दूध ओतून ठेवलं आणि त्याच्यावर झाकण ठेवून दुसऱ्या दिवशी आपण सकाळी बघूया उघडून तर दही कसं जमले. काढा. हे बघा आता दाखवते.
बस. तर दुसऱ्या दिवशी ते बघितलं तर घट्ट असं दही जमा होतं. मनोज कुमारची गाणी खूप आवडतात आम्हाला आणि आता इथे गाणी लावतोय माहिती आहे थोडंसं शॉर्ट टाकून आणि इथे गाणी लावत आम्ही नेहमीच लावलेले असतात आणि किती पण मग ऐकलं ना तरी कंटाळा येत नाही. आणि इथे आई बसली जेवायला. तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.